Hello students, today we are going to see remaining topic of previous period, that is explain the relation between gravitational potential energy and the gravitational potential. We have already seen the gravitational potential energy U and the gravitational potential V. So for this period we are going to see relation between them, relation between gravitational potential energy and the gravitational potential. Explain the relation between gravitational potential energy and gravitational potential. You know that gravitational potential energy is denoted by letter V and only gravitational potential denoted by V and mass m. If r, small r is the distance of the center of the earth, to the mass, this small r is the distance. This small r is nothing but the distance of object from the surface, that is h, and this one is the radius of earth. Radius of earth plus the distance of mass above the earth surface. This one is the earth we consider, and having mass capital M, having radius capital R, and this one is the mass which is raised to height h above the earth surface. So the relation between gravitational potential energy U is equal to the gravitational potential energy VR into mass. Means what? Gravitational potential energy ही या दोघांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार इतकी असते. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आणि मास यांच्या प्रॉडक्ट किंवा मल्टिप्लिकेशन इतकी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असते. हे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल यांच्यामधील नाते किंवा रिलेशन आहे. तर आता बघा, दिस इज द रिलेशन. काय रिलेशन आहे? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी यू इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल व्ही आर इंटू मास एम. दिस मास इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट and gravitational potential VR is due to the earth only on the mass. Potential means दबाव. या मासवर, या अर्थचा किती ग्रॅव्हिटेशनल फोर्सने अट्रॅक्शनचा दबाव राहील तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ही त्या ऑब्जेक्टकडे किती राहील तर ती पण आपण फाइंड आउट मागच्या पिरियडला केली होती. तर दिस इज द रिलेशन ऑफ पोटेन्शियल एनर्जी ऑफ अर्थ मास सिस्टम. आपण अर्थ मास सिस्टम ची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल हे दोघं फॉर्म्युले आपण पाहिले होते. तर हे रिलेशन कोणाच्या बाबतीत आहे तर दिस इज द रिलेशन ऑफ पोटेन्शियल एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ अर्थ मास सिस्टम इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल. कोणाच्या बाबतीत आहे? पोटेन्शियलच्या बाबतीत आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचं रिलेशन इन टर्म्स ऑफ म्हणजे च्या स्वरूपात. कोणाच्या स्वरूपात? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलच्या स्वरूपात हे आहे. बरोबर. मग याच्यावरून काय कळतं बघा. दस ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इज म्हणजे व्ही आर. फक्त व्ही आर ची व्हॅल्यू तुम्हाला पाहिजे असेल तर काय करावं लागेल? ह्या मासला मासने पोटेन्शियल एनर्जीला डिवाइड करावं लागेल म्हणजे यू अपॉन एम. यू अपॉन एम इज द व्ही आर. तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इज म्हणजे व्ही आर इज the gravitational potential energy U per unit mass.
पर मीन्स अपॉन युनिट मास. व्ही काय आहे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इज द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी पर युनिट मास. हे लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला, हा वरचाच फॉर्म्युला आहे. फक्त ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल व्ही आर जर फाइंड करायचे असेल तर ह्या मासला आपण लेफ्ट साइडला यू ला डिवाइड करायचं, मग आपल्याला हे रिलेशन मिळेल. तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इज मीन्स इक्वल टू द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी पर युनिट मास. पर मीन्स अपॉन युनिट मास. आता gravitational potential difference between any two points in gravitational field can be written as. आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचा डिफरन्स म्हणजे व्ही चा डिफरन्स घ्यायचा आहे. तर तो कसा घेतात, तर आता सपोज कन्सिडर एनी टू पोझिशन्स ऑफ मास m. This one is the first position, this one is the second position, this one is the second position. Mass is the same but only positions are different. Here the potential energy is V2. Here gravitational potential on mass m is V2 and here it is V1. So what is the difference between them? V2 minus V1. तर ह्यांच्यामधला डिफरन्स दोन वेगळ्या वेगळ्या पोझिशनसाठी. तर बघा, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे V2 मायनस V1 बिटवीन एनी टू पॉइंट्स. कोणतेही दोन पॉइंट्स, दोन ठिकाणी आपण त्या मासला घेऊन गेलेलो आहे. पण कसं घेऊन गेलोय, अबव द सरफेस ऑफ द अर्थ. आणि दुसरी गोष्ट इन ग्रॅव्हिटेशनल फील्ड, आणि ते अर्थच्या गुरुत्वीय क्षेत्रामध्येच ते आहेत. म्हणजे या दोघं पोझिशनला ते मास जर ठेवलं तर पृथ्वी अर्थ त्यांना अट्रॅक्ट करू शकेल. म्हणजे ते म्हणजे हे ऑब्जेक्ट दोघं पोझिशनला, दोघं ठिकाणी इन द ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ द अर्थ आहेत. इन द ग्रॅव्हिटेशनल फील्ड and that can be written as. आता बघा, हे फक्त सिंगल पोझिशन साठी होतं. जर आपल्याला ऍट अ टाइम दोन पोझिशनचा विचार करायचा असेल तर V2 minus V1. V2 means final position of the object brought from the surface of the earth and V1 is the initial position, and difference between these two potentials म्हणजे एकच ऑब्जेक्टला अंतर, हे डिस्टन्स जर डिफरंट असेल, आता ह्याचं हे डिस्टन्स इतकं आहे आणि ह्याचं इतकं आहे, तर त्यांना जी पोटेन्शियल, त्यांच्यावर जी अर्थची पोटेन्शियल आहे ती डिफरंट असेल. आणि त्यांच्यामधला फरक पोटेन्शियल, समजा अर्थची ह्या मासवरची पोटेन्शियल V2 आहे आणि या ठिकाणी जर मास असेल तर तिथली पोटेन्शियल V1 आहे. मग त्यांचा डिफरन्स हा V2 मायनस V1 असा आपण लिहू शकतो. बरोबर, वी कॅन राईट इन दिस वे. आता दोघं पोझिशन डिफरंट आहेत. पोटेन्शियल्स, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल्स पण डिफरंट आहेत. तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीज मध्ये पण फरक असेल. म्हणून ह्या यूच्या जागेवर दोन केसेस म्हणजे दोन पोझिशन साठी U2 मायनस U1. U2 means the gravitational potential energy at upper position and U1 means the gravitational potential energy at the lower position. मग आपण एक ऑब्जेक्ट इथून इथं आणला, इथून इथं आणला परत, तर इथून इथं आणताना जो चेंज झाला पोटेन्शियल मध्ये, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल मध्ये, that is nothing but the change in gravitational potential energies of the same object but at two different locations or positions. So this is nothing but the work done. म्हणजे या मासला इथून इथं आणलं तर तुम्ही
कोणाच्या विरोधात काम केलं? अगेन्स्ट यू हॅव डन द वर्क. वर्क इज डन अगेन्स्ट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कारण अर्थ या मासला दोघं पोझिशनला ते असतील, इथं असो का इथं असो, दोघं वेळेला ते अट्रॅक्ट करू शकते, कारण ते तिच्या ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये आहेत. बरोबर. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा अर्थच्या सेंटरकडे त्यांना ओढत असतो, आणि म्हणून त्याच्या अगेन्स्ट ह्या मासला तुम्ही इथून इथं घेऊन गेले तर वर्क डनच झाले. दिस चेंज इन gravitational potential is equal to change in gravitational potential energy per unit mass is nothing but or equal to the work done per unit mass. हे म्हणजेच वर्क डन केले तुम्ही. इथून ऑब्जेक्टला इथं घेऊन गेले, वर्क डन झालं. मग वर्क डन पर युनिट मास इज द डिफरन्स बिटवीन potentials, gravitational potentials. This is the work done per unit mass. Work done per unit mass. आता हे छोटे dw म्हणजे काय? छोटीशी छोट्याशा डिस्टन्सने आपण डिस्प्लेस केलं त्या ऑब्जेक्टला इथून इथं, म्हणून वर्क डन पण स्मॉलर असेल. तर दिस इज द वर्क डन पर युनिट मास. हे काय आहे? पोटेन्शियल, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल मधील डिफरन्स हा नथिंग बट वर्क डन पर युनिट मास आहे. पर युनिट मास म्हणजे काय? 1 किलोला इथं आणायला, इथून इथं आणायला जे वर्क डन झालं दॅट इज पर युनिट मास. युनिट म्हणजे 1 किलो ग्राम्स इन SI युनिट्स. तसं देअरफॉर इन जनरल फॉर अ सिस्टम ऑफ एनी 2 मासेस, जर 2 मासेसची सिस्टम असेल M1 आणि M2 सेपरेटेड बाय डिस्टन्स स्मॉल r, वी कॅन राईट, आणि त्यांना M1 M2 हे मासेसला जर r एवढ्या डिस्टन्सने सेपरेट केलेलं असेल तर आपण लिहू शकतो ही आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू मायनस G M1 M2 अपॉन r. आता हा फॉर्म्युला कुठून आणला? आपण हा फॉर्म्युला शिकलोय. इथं फक्त M1 M2 च्या जागेवर काय होतं? इथं कॅपिटल M होता आणि इथं स्मॉल m होता. कॅपिटल M आणि स्मॉल m. मग कॅपिटल M म्हणजे आपण अर्थ कन्सिडर केली होती आणि स्मॉल m म्हणजे ऑब्जेक्ट कन्सिडर केला होता. बरोबर. मग जर आपल्याला हा M2 सेपरेट केला तर एवढ्या पार्टला मायनस G M1 अपॉन r ला आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल म्हणू शकतो ऑफ द फर्स्ट मास. आणि हा M2 जसाचा तसा. किंवा हा M1 जर इकडे लिहिला काय फरक पडणार नाही, मल्टिप्लाइड आहे तो. M1 आधी लिहा नंतर लिहा. तर M1 इकडे लिहिला तर मग राहिलं काय? मायनस G M2 अपॉन r दॅट इज V2. दॅट इज V2 म्हणजे पोटेन्शियल, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू आपण V1 इंटू M2 और V2 इंटू M1 असं लिहू शकतो. आता अतिशय महत्वाचा टॉपिक, एस्केप वेलॉसिटी. एस्केप स्पीड किंवा वेलॉसिटी. डिफाइन एस्केप स्पीड और वेलॉसिटी. डिराइव an expression for the escape speed. एस्केप स्पीड साठी एक्सप्रेशन मिळवा, फॉर्म्युला मिळवा. डिराइव म्हणजे असं सॉल्व करा, डिराइव किंवा मिळवा. an एक्सप्रेशन म्हणजे फॉर्म्युला फॉर द एस्केप स्पीड ऑफ an ऑब्जेक्ट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. अर्थच्या सरफेसवर. आता बघा आपण एस्केप चा अर्थ काय लावतो? एस्केप म्हणजे काय? एस्केप वेलॉसिटी म्हणजे निसटून जाणे. आता बघा पृथ्वीवर जे पण पदार्थ आहेत, सबस्टन्स ऑब्जेक्ट जे पण आहेत, इवन गॅसेस
ॲटमॉस्फिअरला सुद्धा अर्थने बांधून ठेवलेलं आहे, बाइंड करून ठेवलेलं आहे तिच्या सरफेसला, बरोबर. ते मुव्हिंग होत राहतात, पण अर्थला सोडून कायमचे निसटून जाऊ शकत नाही. एस्केप म्हणजे काय? निसटून जाणे अथवा सुटका करून घेणे. आता सुटका करणे, जसं एस्केप ऑफ शिवाजी फ्रॉम आग्रा, शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका. तर एस्केपचा मिनिंग काय झाला? सुटका करून घेणे, कायमचं निसटून जाणे. आता पृथ्वीच्या कचाट्यामधून, आता पृथ्वीच्या कचाटा म्हणजे काय? ग्रॅव्हिटेशनल फील्ड. तर पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये प्रत्येक ऑब्जेक्ट वर त्या अर्थच्या होल्ड आहे. होल्ड आहे म्हणजे तिने ग्रॅव्हिटेशनल फोर्सने अट्रॅक्ट करून ठेवलेले आहे अर्थने प्रत्येक ऑब्जेक्टला. म्हणजे जणू काही तो बिगर दोरीच्याच बांधून ठेवलेला आहे, बाइंड आहे. बाइंड मीन्स बांधलेला आहे. मग त्याच्यासाठी जर तो पदार्थ आपल्याला पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर घेऊन जायचा असेल तर त्याचा स्पीड पृथ्वीवरून किती असावा, तर आणि तरच तो पृथ्वीच्या गुरुत्वीय क्षेत्रातून कायमचा निसटून जाईल, नाहीतर अर्थ त्याला जाऊ देणार नाही. हे फार महत्वाची गोष्ट आहे, एस्केप व्हेलॉसिटी. तर बघा, पृथ्वीचे गुरुत्वीय क्षेत्र, आपण अर्थ इज वन ऑफ द प्लॅनेट अँड इट्स अ सॅटेलाइट इज natural satellite is moon, but still on moon there is some potential of earth on moon. मूनवर सुद्धा पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या पॉवर आहे आणि म्हणून मून पृथ्वीला सोडून जाऊ शकत नाही. पण एखाद्या वस्तूला, आता फॉर एक्झाम्पल अशी कोणती वस्तू, तर आपण स्पेसशिप्स वगैरे आउट ऑफ अर्थ जायचं असेल त्यावेळेला त्या स्पेसशिप्सला असा एक स्पीड द्यावा लागतो की त्या स्पीडपेक्षा कमी स्पीड जर दिला तर अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमधून तो निघून जाऊ शकत नाही. त्याला असं वाटेल आपण जाऊनच राहिलो, वरती जाऊनच राहिलो, परंतु अर्थ पुन्हा खेचून आणेल, भूलभुलैयासारखं. समजतंय? तर भूलभुलैयासारखं त्या पदार्थाला, आता आपण रॉकेट वगैरे किंवा स्पेसशिप्स यूज करतो, तर त्यांना इतक्या व्हेलॉसिटीने पाठवलं कमीत कमी तर ते पृथ्वीच्या गुरुत्वीय क्षेत्रातून, की जी, आता पृथ्वीचे गुरुत्वीय क्षेत्र म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणजे काय, अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणजे काय, जिथपर्यंत अर्थ, ज्या अंतरापर्यंत अर्थ एखाद्या ऑब्जेक्टला तिच्याकडे अट्रॅक्ट करू शकते, ते लास्ट बाउंड्रीचं अंतर म्हणजेच आणि त्याची जी बाउंड्री आहे दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ अर्थ. मग ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर, ते फील्ड किती पण मोठं असो, त्याच्या बाहेर कायमची सुटका जर त्या पदार्थाला, सबस्टन्सला, ऑब्जेक्टला करून घ्यायची असेल तर इतका स्पीड कमीत कमी द्यावा लागेल. ह्याच्यापेक्षा जास्त चालेल पण ह्याच्यापेक्षा कमी चालणार नाही, तर त्याला म्हणतात एस्केप व्हेलॉसिटी. समजलं? मग तर ही डेफिनेशन आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, डेफिनेशन ऑफ एस्केप व्हेलॉसिटी और स्पीड. तर बघा, डिफाइन एस्केप स्पीड और एस्केप व्हेलॉसिटी, डिराइव एन एक्सप्रेशन फॉर द एस्केप स्पीड. तर एस्केप स्पीडची व्याख्या लिहून त्याच्यासाठी एक एक्सप्रेशन डिराइव करा ऑफ द ऑब्जेक्ट, ऑफ एन ऑब्जेक्ट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. एक ऑब्जेक्ट आहे, आता ऑब्जेक्ट कोणता असतो, तर स्पेसशिप वगैरेच आपण अर्थच्या बाहेर पाठवत असतो. मग ते बाहेर पाठवण्यासाठी जो स्पीड लागतो तो कमीत कमी इतका लागतो, त्यालाच म्हणतो आपण एस्केप स्पीड. कोणाचा? ऑब्जेक्टचा. कुठून? फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. आणि तो नियर अबाउट 11.18 किलोमीटर पर सेकंड इतका आहे. म्हणजे 11.18 किलोमीटर दर सेकंदाला जाईल इतक्या स्पीडने
त्या ऑब्जेक्टला थ्रो केला, सोडला रॉकेटद्वारा, लॉन्चिंग व्हेकलद्वारा, तरच तो पृथ्वीच्या बाहेर जाईल. ह्याच्यापेक्षा जर कमी स्पीड असेल तर त्याला असं वाटेल ऑब्जेक्टला की मी जातच आहे, परंतु तो जाऊच शकणार नाही किंवा पृथ्वीच्या बाहेर त्याची सुटकाच होणार नाही, तो परत रिव्हर्स येत जाईल किंवा जाऊच शकणार नाही. तर बघा मग ही एस्केप व्हेलॉसिटी काय आहे, लक्ष द्या. व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक इट इज. द मिनिमम व्हेलॉसिटी. मिनिमम म्हणजे काय, कमीत कमी असा वेग कोणाला, ऑब्जेक्टला दिला. आता ऑब्जेक्टवर सपोज हे असं आपण रॉकेट आहे, हे रॉकेट आपण लॉन्च करतो आणि रॉकेटवर आपण काहीतरी सॅटेलाइट किंवा किंवा रॉकेट ऐवजी आपण स्पेसशिप घेऊन जातो. म्हणजे त्याला आउट ऑफ अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड जायचं आहे. मग त्याला असा कमीत कमी व्हेलॉसिटी पाहिजे, असा कमीत कमी, द मिनिमम व्हेलॉसिटी विथ विच, असा कमीत कमी व्हेलॉसिटी म्हणजे वेग की ज्या वेगाने, विथ विच अ बॉडी शुड बी थ्रोन. बॉडी म्हणजे कोण, हा ऑब्जेक्ट ज्याला जायचंय. अ बॉडी शुड बी थ्रोन म्हणजे बॉडीला फेकलं गेलंच पाहिजे किंवा प्रोजेक्टेड. अ बॉडी शुड बी प्रोजेक्टेड व्हर्टिकली अपवर्ड्स म्हणजे पृथ्वीला हुबट वरच्या दिशेने. समजलं. तर बघा, द मिनिमम व्हेलॉसिटी विथ विच अ बॉडी शुड बी थ्रोन किंवा प्रोजेक्टेड व्हर्टिकली अपवर्ड्स फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. आणि कशी फेकली ती बॉडी, थ्रोन म्हणजे फेकली, व्हर्टिकली म्हणजे हुबट वरच्या दिशेने, सरळ सरळ वरती. दॅट इज कॉल्ड व्हर्टिकली अपवर्ड्स फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या सरफेस वरून फेकली. सो दॅट, जेणेकरून. आता बघा, ह्या पार्टच्या अगोदरचा पार्ट समजला की नाही. द मिनिमम व्हेलॉसिटी ऑर द स्पीड विथ विच अ बॉडी शुड बी थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड्स फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ सो दॅट, की जेणेकरून इट एस्केप्स. इट मीन्स हू, द बॉडी एस्केप्स. म्हणजे ती बॉडी एस्केप होईल. कुठून, फ्रॉम द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड, पृथ्वीच्या गुरुत्वीय क्षेत्रातून. आता हे क्षेत्र पृथ्वीचं ॲट इन्फिनिटी आहे, म्हणजे मूनच्याही पलीकडे आहे. तर अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज कॉल्ड द एस्केप व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी. याला म्हणतात एस्केप व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी. असा कमीत कमी वेग बॉडी, वेगाने एखादी बॉडी व्हर्टिकली अपवर्ड्स, पृथ्वीच्या सरफेस पासून व्हर्टिकली अपवर्ड्स फेकली किंवा तिला असा वेग दिला की जेणेकरून ती पृथ्वीच्या गुरुत्वीय क्षेत्रातून म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फील्ड मधून कायमची सुटका करून घेईल. ती तिकडेच जाईल, परत येणार नाही. तर असा जो व्हेलॉसिटी आहे गिव्हन टू दॅट बॉडी, मिनिमम व्हेलॉसिटी, कमीत कमी वेग, that is called escape velocity or escape speed. It is denoted by letter V capital, E small, suffix, E for escape, V for velocity. समजली मग definition, very important definition. The minimum velocity with which a body should be thrown or projected vertically upwards from the surface of the earth so that it escapes, that the body escapes from the earth's gravitational field is called the escape speed or escape velocity of the body. Escape velocity कोणाला द्यायची आहे, बॉडीला द्यायची आहे. लक्षात ठेवा, VE. आता बघा, ॲज म्हणजे असं आहे की काय आहे, ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ बिकम्स झिरो ॲट इन्फानाइट डिस्टन्स. पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं एक अंतर आहे पृथ्वीपासून, अनंत अंतर, इन्फानाइट डिस्टन्सवर तो झिरो बनतो.
ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे तिथं जर वस्तू राहिली तर त्या वस्तूला पृथ्वी ओढू शकत नाही. असं जे बाउंड्री आहे सर्कल किंवा आपण त्याला म्हणतो स्पियर अशा पॉइंट्सच्या, ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ बिकम्स झिरो, ज्या ठिकाणी पृथ्वीच्या पासून असं अंतर की जिथं हा गुरुत्वीय बल म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स पृथ्वी जी ओढते प्रत्येक ऑब्जेक्टला तिथं ओढणं मात्र तिचं शून्य होईल, ओढणारच नाही. हे अंतर किती आहे? इन्फानाइट आहे, ॲट इन्फानाइट डिस्टन्स. समजलं मग मिनिंग? ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू अर्थ बिकम्स झिरो ॲट इन्फानाइट डिस्टन्स, द ऑब्जेक्ट हॅज टू रीच इन्फानाइट डिस्टन्स. टू रीच इन्फानाइट डिस्टन्स. ॲज द म्हणजे असं आहे की पृथ्वीपासून ते अंतर किंवा ते ठिकाण इन्फानाइट अंतरावर आहे की जिथं पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा झिरो बनतो, ते इन्फानाइट डिस्टन्स आहे. अँड द ऑब्जेक्ट हॅज टू रीच, मग त्या ऑब्जेक्टला तिथं पोचायचंय कमीत कमी, म्हणजे पृथ्वी त्याला ओढू शकणार नाही, अट्रॅक्ट करू शकणार नाही. म्हणजे द ऑब्जेक्ट हॅज टू रीच, त्या पदार्थाला पोचायचं आहे कुठं? इन्फानाइट डिस्टन्स इन ऑर्डर टू एस्केप. इन्फानाइट डिस्टन्सवर पोचायचे आहे. कशासाठी? च्यासाठी. इन ऑर्डर टू मीन्स च्यासाठी. कशासाठी? एस्केप. टू एस्केप. एस्केप मीन्स निष्ठून जाणे, सुटका करून गेले. बरोबर? मग समजलं याच्या मिनिंग? लेट अस कन्सिडर द कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जीज ऑफ द ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड्स विथ एस्केप व्हेलॉसिटी व्ही. समजा एक ऑब्जेक्ट आहे, त्याचं मास स्मॉल एम आहे, त्याचं मास स्मॉल एम आहे, त्याची कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ही किती असते? तर बघा, लेट अस कन्सिडर द कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जीज ऑफ एन ऑब्जेक्ट थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड्स विथ एस्केप व्हेलॉसिटी व्ही. तर कायनेटिक एनर्जी कशी लिहिली जाते? फॉर्म्युला काय आहे? हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर. पण हा जो व्ही म्हणजे व्हेलॉसिटी आहे, हा फार पर्टिक्युलर टाईपचा व्हेलॉसिटी, याला आपण एस्केप व्हेलॉसिटी म्हणतो. हा व्हेलॉसिटी एस्केप व्हेलॉसिटी म्हणून इथं ई सफिक्स लावला, नाही तर जनरल फॉर्म्युला आहे हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर. ओके. कायनेटिक एनर्जी ही हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर असते. पोटेन्शियल एनर्जी आत्ताच आपण शिकलो मायनस जी एम एम अपॉन कॅपिटल आर. आता या ठिकाणी जी म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, कॅपिटल एम म्हणजे मास ऑफ द अर्थ, स्मॉल एम म्हणजे जो ऑब्जेक्ट तुम्ही प्रोजेक्ट करणार आहेत, थ्रो करणार आहेत, एस्केप व्हेलॉसिटी त्याला देणार आहेत, वेग देणार आहेत, त्याचं मास स्मॉल एम इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट और द बॉडी विच वी वॉन्ट टू बी थ्रो. कॅपिटल आर इज द डिस्टन्स इनिशियली. आधी तो कुठे आहे? अर्थवर आहे, अजून सोडला नाही. त्या वेळचं त्याची पोटेन्शियल एनर्जी इतकी आणि कायनेटिक एनर्जी इतकी. आता तो रेस्टला असेल तर व्हेलॉसिटी झिरो असेल. व्ही ची व्हॅल्यू झिरो टाकताच, झिरो इंटू हाफ एम झिरो, सो कायनेटिक एनर्जी झिरो. बरोबर? मग आता बघा, टोटल एनर्जी कशी फाइंड करणार? कायनेटिक एनर्जी इतकी आहे, पोटेन्शियल एनर्जी इतकी आहे, कायनेटिक प्लस पोटेन्शियल मिळून त्याच्या अंगी, त्या ऑब्जेक्टच्या अंगी जी टोटल एनर्जी आहे ती असेल, कायनेटिकची व्हॅल्यू टाकली ही हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर मायनस, हा मायनस आहे, ऍक्च्युअली प्लस करायचं आहे पण तो मायनस असल्यामुळे प्लस इंटू मायनस मायनस. ओके. ही पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू टाकली. लेट इट बी इक्वेशन 1. आता पुढची स्टेप बघा. द कायनेटिक एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट विल गो ऑन डिक्रीजिंग विथ टाइम. ही जी कायनेटिक एनर्जी आहे ही गो ऑन डिक्रीजिंग म्हणजे कमी कमी होत जाईल. बघा, तुम्ही स्टोन फेकतात, बॉल फेकतात वरती, बॉल फेकल्यानंतर तो काहीतरी उंचीपर्यंत जातो आणि परत रिव्हर्स येतो. का रिव्हर्स आला? कारण जेव्हा फेकला तेव्हा त्याचा स्पीड जास्त आहे, पण ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन ड्यू ऑफ अर्थचे जे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन त्याला उडत असतं, त्याच्यामुळे त्याचा स्पीड कमी 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 होत एक पॉइंटला तो झिरो होतो. व्हेलॉसिटी झिरो झाला म्हणजे तो बॉल किंवा स्टोन पुढे जाऊ शकत नाही आणि तो अँड इट रिव्हर्सेट्स इट्स डायरेक्शन अँड गेट्स पुल्ड बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ.
and it moves. The motion of that object is towards the center of the earth. म्हणजे तो पदार्थ परत फिरतो. समजलं? मग कायनेटिक एनर्जी ही कमी कमी होत जाते ऑब्जेक्टची, बॉडीची. आता बघा, ऑब्जेक्ट आणि बॉडी एकच अर्थ आहे. आता द कायनेटिक एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट विल गो ऑन डिक्रीजिंग विथ टाइम. टाइम नुसार कायनेटिक एनर्जी ही कमी कमी होत जाईल. बिकॉज कारण की as it is pulled back by earth's gravitational force. कारण ज्या बॉडीला तुम्ही फेकलं त्याला कोण ओढत आहे? अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो ओढत आहे. अँड इट विल बिकम झिरो. आणि तो व्हेलॉसिटी किंवा कायनेटिक एनर्जी एक अशी वेळ येईल की व्हेलॉसिटी जिथं झिरो होईल तिथं 0 इंटू हाफ एम टोटल झिरो होईल. म्हणजे कायनेटिक एनर्जी त्या ऑब्जेक्टची झिरो होईल, तो पुढेही जाणार नाही. बरोबर? तर समजलं, द कायनेटिक एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट विल गो ऑन डिक्रीजिंग. कायनेटिक एनर्जी, गतीची ऊर्जा त्या ऑब्जेक्टची कमी कमी होत जाईल वेळेनुसार. कारण इट इज पुल्ड बाय बॅक. हु इज दॅट ऑब्जेक्ट इज ऑर बॉडी इज pulled back by Earth's gravitational force. It will become zero. आणि एक अशी वेळ येईल की ती व्हेलॉसिटी झिरो होईल. किंवा व्हेलॉसिटी झिरो होणे म्हणजेच कायनेटिक एनर्जी झिरो होणे. इट विल बिकम झिरो व्हेन इट रीचेस ॲट इन्फानाइट डिस्टन्स किंवा अप टू इन्फिनिटी. दस ॲट इन्फानाइट डिस्टन्स फ्रॉम अर्थ. आणि म्हणून अशा अनंत अंतरावर अर्थ पासून कायनेटिक एनर्जी त्या ऑब्जेक्टची काय होते? झिरो बनते. मग कायनेटिक एनर्जी झिरो बनली. ओके, चला ठीक आहे. मग आता पोटेन्शियल एनर्जीचा विचार करू. मग हे अंतर जे असतं आपल्याला डिव्हाइड बाय, हे पण अंतर किती असेल? तो जेव्हा अर्थवर असतो तेव्हा कॅपिटल आर हे अंतर घेतो आपण. तो पदार्थ आणि अर्थ यांच्यामधलं अंतर हे आर घेतो आपण, इक्वल टू द रेडियस ऑफ द अर्थ. पण तो पदार्थ आता कुठं आहे? अनंत अंतरावर आहे, इन्फिनिटीला आहे, इन्फानाइट डिस्टन्सला आहे. मग हा जो डिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यू आपण काय टाकणार इथं? इन्फिनिटी. इथं GMM नेव्हर गोइंग टू चेंज. म्हणजे मास ऑफ द अर्थ रिमेन्स ॲज इट इज. मास ऑफ द ऑब्जेक्ट विच इज थ्रोन, इट ऑल्सो रिमेन्स ॲज इट इज. Only the distance becomes infinity, and anything upon infinity, answer is zero. Anything upon infinity, any number upon infinity, answer is zero. So potential energy is also zero. So what will be the total energy that object have? The total energy is equal to the sum of kinetic plus potential. Total energy कशी फाइंड आउट करतात? कायनेटिक प्लस पोटेन्शियल या दोघांची सम. बरोबर? आणि कायनेटिक पण झिरो, पोटेन्शियल पण झिरो, इज इक्वल टू झिरो. ॲज एनर्जी इज कॉन्झर्व्ड. पण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय म्हणतो? एनर्जी इज कॉन्झर्व्ड. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, बट इट कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड फ्रॉम वन फॉर्म ऑफ एनर्जी टू द अनादर फॉर्म. हे माहिती आहे आपल्याला. ॲज असं आहे की ॲज मीन्स कारण की, बिकॉज एनर्जी इज कॉन्झर्व्ड. एनर्जी तर कॉन्झर्व्ड होते, बट आणि मग एनर्जी कॉन्झर्व होते म्हणजे हे जे इक्वेशन 1 आहे हे इक्वल टू झिरो असेल. म्हणजे दोघांची सम झिरो आहे, नो डाऊट. यांची सम काय आहे? झिरो आहे. आपण फाइंड आउट केली फ्रॉम इक्वेशन 1 वरून लिहिलं. दिस इक्वल टू झिरो म्हणजे टोटल एनर्जी किती आली? झिरो आली. ही झिरो पुढं पुटअप करायची इथं, मग झिरो इज इक्वल टू दिस. फक्त हे इकडे लिहिलं आणि झिरो तिकडे लिहिला. ओके, आता काय करायचं? या GMM ला तिकडे पाठवायचं, झिरो मध्ये ऍड होईल म्हणजे प्लस होईल तो GMM अपॉन आर. बरोबर? आणि इकडे हा हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर जसाच्या तसा. आता याच्यामध्ये स्मॉल एम, कायनेटिक एनर्जी मध्ये स्मॉल एम सुद्धा त्या ऑब्जेक्टच मास आहे आणि पोटेन्शियल एनर्जी मधला हा स्मॉल एम म्हणजे सुद्धा त्या ऑब्जेक्टच मास आहे. सो इट इज सेम ऑन बोथ साइड्स or same in both energies, so it gets cancelled. Small m cancel होतो. मग राहिलं काय शिल्लक? बघा,
हा 2 आहे ना तिकडे पाठवा, याला मल्टिप्लाय होईल 2gm/r, m गेला कॅन्सल, बरोबर. 2gm/ कॅपिटल R इज, आणि लेफ्ट साइड काय आहे v स्क्वेअर, पण आपल्याला फक्त v पाहिजे एक्सप्रेशन फॉर एस्केप स्पीड. मग याचं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, याचं स्क्वेअर रूट घेतलं तर v आणि याचं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून त्याला स्क्वेअर रूट मध्येच राहू द्या. हा, तर अशा प्रकारे हा फॉर्म्युला आहे √2gm कॅपिटल अपॉन R. म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी कोणावर अवलंबून आहे? हा तर जी फिक्स आहे, मास ऑफ द अर्थवर अवलंबून आहे आणि रेडियस ऑफ द अर्थवर अवलंबून आहे. पण एस्केप व्हेलॉसिटी ही मास ऑफ द ऑब्जेक्टवर अवलंबून नाही. ऑब्जेक्ट छोटा असो मोठा असो, हा 2 क्विंटलचा असो का 2 टनचा असो, बरोबर, तर त्याच्यावर मात्र अवलंबून नाही. म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी डिपेंड्स ऑन मास. कॅपिटल M मीन्स मास ऑफ द अर्थ अँड कॅपिटल R इनव्हर्सली मीन्स रेडियस ऑफ द अर्थ. हा, रेडियस ऑफ द अर्थ या 2 गोष्टींवर अवलंबून असते. बट डज नॉट डिपेंड्स अपॉन, पण अवलंबून नाही ही एस्केप व्हेलॉसिटी कोणावर? स्मॉल m वर. तो कॅन्सल झाला. म्हणजे स्मॉल m लहान असो का मोठा असो, प्रत्येकासाठी जो स्पीड आहे एस्केप स्पीड हा इतकाच असायला पाहिजे. आणि आत्ताच मी सांगितला, ह्या जर व्हॅल्यू तुम्ही पुटअप केल्या, ह्या स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत, ह्या फिक्स्ड आहेत, आणि ह्या जर टाकल्या तर तुम्हाला आन्सर मिळेल 11.18 किलोमीटर पर सेकंड. एवढा वेलॉसिटी जर दिला, तो छोटासा 1 किलोचा स्टोन असो का 2 क्विंटलचा असो का 2 टनचा असो, तर त्याला एवढ्याच स्पीडने फेकलं तरच तो कायमचा पृथ्वीच्या कचाट्यातून म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फील्डमधून, गुरुत्वीय क्षेत्रामधून कायमचा निसटून जाईल, एस्केप होईल. नाही तर याच्यापेक्षा जास्त चालेल पण कमी चालणार नाही. म्हणून या वेलॉसिटीला मिनिमम म्हटलं जातं. हा, मिनिमम वेलॉसिटी. समजलं? व्हेरी सिंपल एक्सप्रेशन, नॉट डिफिकल्ट वन. सो विल स्टॉप हियर.